22 जुलै हा दिवस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस हा सामाजिक जाणीवांचा म्हणून राज्यभर साजरा करण्यात येत आहे। याचाच एक भाग म्हणून शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील मंडळ अध्यक्षांच्या नेतृत्वात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिबिर क्रमांक 1 सोलापूर शहर मध्य विधानसभा मध्य पूर्व मंडल आयोजित रक्तदान शिबिर लक्ष्मीनारायण टॉकीज समोर MIDC रोडवरील बालाजी मंगल कार्यालयात घेण्यात आले। या शिबिरात लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याची माहिती मंडळ अध्यक्ष अंजी खाने यांनी दिली। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि सर्व लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त शहर मध्य विधानसभा मतदारसंघात माननीय आमदार देवेंद्रदादा कोठे यांच्या नेतृत्वाखाली व आमच्या भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष माननीय रोहितभाई तडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज शहर मध्य पूर्व मंडळामध्ये बालाजी मंगल कार्यालय येथे आयोजित रक्तदान शिबिरास मोठ्या संख्येने रक्तदाते स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी आलेले आहेत। शिबिर क्रमांक 2 हे कैलासवासी शंकरसिंह कैयावाले सभागृह अंबाबाई मंदिराजवळ बेडर पूल लष्कर येथे आयोजित करण्यात आले, तर शिबिर क्रमांक 3 मोदीखाना येथे अष्टभुजा देवी मंदिरात आयोजित करण्यात आले होते। हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यामागील भूमिका स्पष्ट करताना अष्टभुजा देवी मंदिराचे प्रमुख संतोष कदम म्हणाले, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधणारे महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 55वा वाढदिवस। या वाढदिवसानिमित्त त्यांनी सर्व पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं की कुठलीही जाहिरातबाजी, पोस्टरबाजी, डिजिटल वगैरे लावायचं नाही, त्यावर शिस्तभंगाची कारवाई होईल। हे ऐकून सन्माननीय युवा तडफदार शहर मध्यचे आमदार सन्माननीय देवेंद्रदादा कोठे यांनी या रक्तदानाचं आयोजन शहर मध्य मंडळातून सर्व तिन्ही मंडळात त्यांनी केलेलं आहे आणि 2555 रक्तसंकलन करण्याचं उद्दिष्ट गाठलेलं आहे। अष्टभुजा देवी मंदिरात या शहर मध्य पश्चिम मंडळाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आतापर्यंत सर्वांचं चांगल्या पद्धतीने प्रतिसाद लाभत आहे। युवक सर्व जास्तीत जास्त युवकांचा सहभाग या ठिकाणी आहे व महिला सुद्धा या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी स्वतः आपल्या भावाला इथं 555 रक्तदात्यांचं उद्दिष्ट या पश्चिम मंडळामध्ये आम्ही अपेक्षित ठरवलं आहे की देवाभाऊंचा वाढदिवस 55वा वाढदिवस आहे, तर 555चं उद्दिष्ट आम्ही या ठिकाणी अपेक्षित ठरवलेलं आहे। हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी माजी महापौर श्रीकांचना यन्नम, मंडलाध्यक्ष अक्षय अंजी खाने, माजी नगरसेवक राजकुमार हंसाटे, माजी परिवहन सभापती जय साळुंखे, भाजपचे अविनाश महागावकर, माजी नगरसेवक विनायक कोंड्याल, राजाभाऊ माने, यशवंत पाथरूट, रविकांत कोळेकर, विश्वनाथ पाटी, सतीश तमशेट्टी, विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्राचे लोकप्रिय कार्यकर्तृत्वान मुख्यमंत्री ज्यांना संपूर्ण देशात इन्फ्रामॅन म्हणून ओळखलं जातं असे आपल्या सर्वांचे लाडके देवाभाऊ माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मंडलस्तरीय रक्तदान शिबिर आयोजन करण्याची सूचना दिल्या होत्या। आज सोलापूर शहर मध्य विधानसभामध्ये तिन्ही मंडलात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शहराच्या अध्यक्ष रोहितभाई तडवळकर व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या रक्तदान शिबिराचं नियोजन करत उत्स्फूर्तपणे सर्व लोक यामध्ये सहभागी होत आहेत। आता दुपारचे 2 वाजेपर्यंत तिन्ही रक्तदान शिबिर म्हणून जवळपास 497 लोकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा आवाहन केलं होतं की त्यांचा वाढदिवस होर्डिंग्स, जाहिराती या गोष्टी न करता सामाजिक उपक्रमातनं साजरा व्हावा। विशेषतः मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्याची विनंती त्यांनी केली होती। त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहर मध्य विधानसभेचा आमदार म्हणून मी आमच्या मतदारसंघाच्या वतीने 5,55,555 रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीस दिलेला आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी आपण 55,555 वह्यांचं वाटप देखील करणार आहोत। आज सोलापूर शहर मध्य विधानसभामध्ये पूर्व मंडळाचं जे शिबिर आहे ते लक्ष्मीनारायण थिएटर समोरील बालाजी मंगल कार्यालय येथे सुरू असून शहर मध्य मंडळाचं जे रक्तदान शिबिर आहे
ते बेडर पूलवरती कैलासवासी शंकरसिंग कैयावाले सभा मंडप या ठिकाणी ते शिबिर सुरू आहे आणि शहर मध्य पश्चिम मंडलाचे जे शिबिर आहे ते आपल्या मोदी भागातील पंचकंदील परिसरात जे अष्टभुजा देवी मंदिराचं समाज मंदिर आहे या ठिकाणी हे रक्तदान शिबिर आहे। सकाळी 9 वाजल्यापासूनच भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे तसेच देवेंद्र फडणवीस साहेबांवरती प्रेम करणारे विशेषतः सोलापूरची जनता ज्यांना फडणवीस साहेबांनी दुहेरी पाईपलाईन पूर्ण करून दिली, सोलापूरच्या तरुणांना अपेक्षित असणारी विमानसेवा पूर्ण करून दिली, सोलापूरच्या नागरिकांना मनात असलेले सगळे प्रश्न फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पूर्ण असल्यामुळं लोक उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभागी होत आहेत। आज माझी पत्नी सौ मोनिका या सुद्धा पहिल्यांदा या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि मी सर्व रक्तदात्यांचा मनापासून आभार मानतो।